नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। टीआरटीआय मार्फत मोफत पोलीस भरती प्रशिक्षण आणि 72,000 रुपयांपर्यंतचं विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे। याच्यासाठी अर्ज जे आहेत तर ते सुरू होते, परंतु खूप सारे आदिवासी बांधव असे होते की त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती। आता व्हॅलिडिटी काढायला गेलं तर तिथं कारण जे आहे तर ते मागत होते, शिफारस पत्र मागत होते। आमच्या ही अकॅडमीला खूप सारे विद्यार्थी यायचे, परंतु आमच्याकडे त्याचे कुठल्याही पद्धतीचे अपडेट नसल्यामुळे, ऑफिशियल अपडेट नसल्यामुळे आपण जे आहे तर ते मदत करू शकत नव्हतो। तर यावेळी मात्र आता डायरेक्ट ई ट्राइबनेच म्हणजे टीआरटीआयनेच या संदर्भातले जे आहे तर ते अपडेट जे आहे तर ते इथे दिलेले आहे बघा। ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टीआरटीआय मार्फत ही ई ट्राइब व्हॅलिडिटी साठीची नवीन वेबसाईट जी आहे तर ती आलेली मित्रांनो, आणि याच्यामध्येच आपल्याला हे जे अपडेट जे आहेत तर ते आपल्याला दिसतं। जर तुम्ही या नोटीस बोर्डवर क्लिक केलं, या नोटीस बोर्डवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसेल बघा रेकमेंडेशन लेटर। मी इथं क्लिक करतो तर हे आपल्याला ओपन झालेलं दिसतं। तर हे जे आहे तर एक शिफारस पत्र म्हणून तुमचं काम करणार आहे। हे शिफारस पत्र ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल, खूप सारे ग्रुप्स मध्ये हे दिसतच होतं, पण तरी देखील आता ही जी आहे तर ती ऑफिशियल अपडेट जी आहे तर ती आलेली मित्रांनो। आणि तुम्ही या टीआरटीआयचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही हा गुगल फॉर्म भरणं अजिबात विसरू नका मित्रांनो, कारण की या माध्यमातून तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत तर ते मिळत असतील। तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता किंवा हा QR कोड स्कॅन करून किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली तर त्या लिंकला तुम्ही नक्की जॉईन करा। ओके, त्यासोबतच आपली ही 1 रुपयाची जी बॅच आहे तर त्याला देखील जास्तीत जास्त उमेदवारांनी जे आहे तर ते जॉईन करायचे। बघूया शिफारस पत्रामध्ये जे आहे तर ते काय म्हटलेलं आहे। 30/9/2025 रोजीचं हे शिफारस पत्र आहे, पण मित्रांनो ते वेबसाईटला जे आहे तर ते नुकतंच काही वेळापूर्वीच आलेलं आहे। बघा विषय काय आहे, पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण 2025 करिता अनुसूचित जमातींच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व निकाली काढण्याबाबत। तर बघा काय म्हटलेलं याच्यात की 2025 या वर्षामध्ये या कार्यालयाकडून अनुसूचित जमातींच्या उमेदवारांकरता पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण हे राबवण्यात येत आहे आणि त्यांच्याकडून अर्ज जे आहेत तर ते मागवण्यात येत आहे। परंतु खूप सारे उमेदवारांकडे वैधता प्रमाणपत्र जे आहेत तर ते उपलब्ध नाही आहे। त्याच्यापैकी बरेचसे उमेदवारांचं काय की कुठल्याही शाळेत जे आहे शैक्षणिक संस्थेत प्रवेश नसल्यामुळे त्यांना अथॉरिटी लेटर, ज्याला आपण शिफारस पत्र किंवा कारण म्हणतो, तर ते उपलब्ध होत नाही, त्याच्यामुळे ते याच्यापासून वंचित राहतात। तर याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की कार्यालयाने काय करायचं, अशा उमेदवारांच्या बाबतीत सदर पत्र हे शिफारस पत्र म्हणून गृहीत धरायचंय। म्हणजे आपण ई ट्राइबवर जे काही अपलोड करायचो शिफारस पत्र किंवा कारण जे काही अपलोड करायचो तर तिथं आपल्याला ऑदर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे शिफारस पत्र जे आहे तर ते याची PDF जी आहे तर ते आता अपलोड करायची। म्हणजे आपल्याला काय असं अकॅडमीचं शिफारस पत्र पाहिजे असं नाही मित्रांनो, आता तुम्हाला हे जे आहे तर तेच तुम्हाला यूज करायचं आहे। मागच्या वेळी ज्यांची निवड झाली होती तर त्यांनाच अकॅडमी देऊ शकत होती, पण यावेळी सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांनी व्हॅलिडिटीचं नंबर कंपल्सरी केल्यामुळे त्यांना हे जे आहे तर ते गरजेचं होतं। तर आता ही जी PDF आहे ना, ही PDF तुम्ही डायरेक्टली इथूनही डाउनलोड करू शकता, तुमच्यापर्यंत पोहोचली असेल। ज्या उमेदवारांना ही PDF अद्यापही मिळाली नसेल तर त्यांनी कमेंटमध्ये PDF हे टाईप करा। तुमच्यासाठी कमेंटमध्ये आपण ती जी लिंक आहे तर मी तुम्हाला उपलब्ध करून देईल, त्यावर क्लिक करून तुम्ही ती PDF जी आहे तर ती डाउनलोड करू शकता। त्याच पद्धतीने मित्रांनो, आणि जर तुम्ही नाशिक मध्ये असाल तर डायरेक्टली तुम्ही अकॅडमीला भेट दिली तरी तुम्हाला जे आहे तर ते हे शिफारस पत्र जे आहे तर ते मिळून जाणार आहे। पुण्याला देखील आपला हा ऍड्रेस आहे, पुण्याच्या ऍड्रेसवर जर तुम्ही गेलात तिथून, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा आपला हा ऍड्रेस आहे, या तिघींपैकी कुठल्या ऍड्रेसवर गेला तर तुम्हाला ही शिफारस पत्राची PDF जी आहे तर ती डायरेक्टली मिळून जाईल। तुम्हाला डायरेक्ट आपण प्रिंट करून जे आहे तर ते देऊन देऊ, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही। म्हणून तुम्ही या 3 मध्ये करू शकतात। तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातील असाल, तुम्हालाही पाहिजे असेल तर कमेंटमध्ये PDF टाइप करा, तुम्हाला मी एक लिंक उपलब्ध करून देईल कमेंटच्या पिन मध्ये, तिथून तुम्ही ही जी PDF आहे तर ती डाउनलोड करू शकता। किंवा ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी डायरेक्ट तुम्हाला वेळ सांगतो, डायरेक्ट ई ट्राइबची जी आहे तर ही लिंकच आहे ती त्याच्यावरून डायरेक्ट तुम्ही ही जी रिकमेंडेशन लेटर आहे तर ते डाउनलोड करू शकतात। अशाच पद्धतीने टीआरटीआय संदर्भात ज्या काही अपडेट येतील तुम्हाला मित्रांनो त्या आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।